मला आठवतंय 2012 फेब्रुवारीमध्ये आम्ही त्यांचं घर शोधत गेलो होतो त्यांच्याकडे आणि विचारलं मी की आम्हाला असं गझल शिकायची आहे, तर तुम्ही शिकवाल का, तुमच्याकडेच शिकायचे. त्याआधी गानवर्धन किंवा काही संस्थांच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर संगत करायचा योग आला होता, पण तेव्हा त्यांनी पटकन शिकवते असं म्हटलं आणि तेव्हापासून नॉनस्टॉप आमचं शिकणं, त्यांचा सहवास. आमची शिकायची इच्छा जितकी स्ट्रॉंग आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांची शिकवायची इच्छा स्ट्रॉंग आहे. ताई म्हणजे संगीत, त्या इतक्या संगीतामध्ये असतात आणि स्वभाव खूप प्रेमळ आहे, खूप जीव लावून शिकवतात, मुलासारखं प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. आणि त्यांच्याकडे इतकं गाण्याचा खजिना आहे, क्लासिकल असेल, बंदिशी असतील, भक्तिगीतं, भावगीतं, गझलांची पुस्तकं, रचना स्वतःच्या त्यांच्या चाली. त्यामुळे ते अभावीपणे कनेक्शन इतकं स्ट्रॉंग होत गेलं की ते असंच चालत राहील पुढे, असं आहे. खूप छान मजा आली त्यावेळेला. मी अगदी रेग्युलर जाणं व्हायचं, रेग्युलर जातो शिकायला. तर ताईंच्या आई पण असायच्या त्यावेळेला, त्यांच्याशिवाय आमचा कनेक्ट खूप छान झाला होता. म्हणजे एक दोनदा थोडंसं 15 मिनटं ठरलेल्या वेळेपेक्षा पोचायला उशीर झाला तर त्यांची आई पटकन म्हटलं तर इकडे अंगठा धरून उभा राहा. म्हणजे टाईम शेड्यूल की सगळेच जण वाट बघत असायचे. त्यांना शिकवण्याची पद्धत त्यांची, त्या गातात आम्ही लगेच उचलतो, त्या अर्थ समजावून सांगतात आणि ती प्रोसेस इतकी छान आहे की मजा येते त्याच्यात शिकायला. त्या खूप छान समजावून सांगतात. मला इनफॅक्ट माझ्यातला कंपोजर पूर्ण जागा करायचं काम ताईंचंच आहे. काही नवीन नवीन आम्ही गालिब से फैज तक जेव्हा सुरुवात केली तेव्हा काही गझलांना चाली नसायच्या, पण गझला छान आहेत तर बघ करून जमते का चाल. मग चाल झाल्यानंतर अजूनही काही नवीन कंपोज झालं की पहिले त्यांना ऐकवतो, त्यांचा ओपिनियन घेतो. त्यामुळे ते कंपोजरला पुश करण्यासाठी किंवा रियाज करण्यासाठी पुश करणं, वेगवेगळ्या पद्धतीने कसं करता येईल, किंवा ओरडतात सुद्धा त्या की रेग्युलरिटी नाही झाली तरीसुद्धा त्यांचं लक्ष असतं. खूप प्रेमळ आहेत. तसं त्यांना मी शिकवणी चालू असताना किंवा एरवीसुद्धा असंच मस्करी मी त्यांना खूप त्रास देतो. त्यांचा द्वाड स्टुडंट आहे मी. त्यांचं टाईम बाउंड कमिटमेंट्स, म्हणजे त्यांचं शेड्यूल असेल, रियाज त्यांनी ज्या पद्धतीने रियाज केला आहे पूर्वी, म्हणजे त्यासुद्धा जॉब करत होत्या, मी काही कारणानिमित्त जॉब करत असल्यामुळे, पण असं जाणवतं की ते शेड्यूल जर त्या करू शकल्या, पहाटेपासून उठून एक डिसिप्लिन्ड गाण्याचा रियाज, इवन त्या चांगल्या परफॉर्म करत असताना सुद्धा, तर ती बैठक करत राहावी असं सारखं वाटतं. त्यांच्यासारखं सारखा गाण्याचा विचार करून इम्प्रूव्ड आपलं व्हर्जन इम्प्रूव्ड कसं करता येईल हा एक कायम फोकस विचार त्यांनी चांगला दिला. गाणं म्हणजे संगीत पूर्ण दृष्टीने की सुराचे भावनिक महत्त्व, शब्दांचे उच्चार, शब्दांमधल्या भावना कशा, गझल शिकत असल्यामुळे त्या भावना कशा लोकांसमोर पोचवता येतील हे त्या फार चांगलं जाणतात. त्यामुळे ते जितकं चांगलं शिकवतात तितकं काही कंपोजिशन त्यांना ऐकल्यानंतर त्याच्यातलं कुठला पोर्शन चांगला आहे किंवा कुठला इम्प्रूव्ह होऊ शकतो हे पण त्या तितकंच बारकाईने सांगू शकतात. त्या हळव्या आहेत खूप. म्हणजे आता एस्पेशली या 2 वर्षामध्ये काही जर कोणाचं काही मिसहॅप कानावर आलं तरीसुद्धा त्या डिस्टर्ब असतात. मग एक तास दीड तास फोनवरती बोलल्यानंतर त्यांना थोडंसं कूल डाऊन करायला लागतं. आम्ही शिकत असताना आई पण बरोबर होत्या. कालांतराने आईंचं जेव्हा आजारपण सुरू झालं, हॉस्पिटलायझेशन वगैरे, त्यावेळेला त्यांच्याबरोबर राहून त्यांना असं मला वाटतं की तो आमचा तिथे खूप छान कनेक्ट झाला. त्या मोमेंटला त्यांना गरज असताना आम्ही तिथे थांबू शकलो. आणि अजूनही काही सणासुदीला किंवा दिवाळीला एस्पेशली आमच्याकडे जाणं असतातच. त्या आमचा कुटुंबाचाच एक भाग आहे, म्हणजे माऊलीच असं मी त्यांना म्हणतो बऱ्याच वेळा. खूप किस्से आहेत. एस्पेशली आता मी जेव्हा जॉब सोडून पूर्ण म्युझिक करायचं ठरवलं किंवा या दृष्टीने करायचं ठरवलं तेव्हा ते करण्यासाठी तुला काय कमी पडतं आहे व त्याचा तू पॉझिटिव्ह विचार कसा चालू ठेव. एखादा समजा आता म्युझिक करणं किंवा कंपोज करणं किंवा अरेंजमेंट करणं याच्यात एखाद वेळेला तो विचार बाजूला ठेवून दुसरा काहीतरी विचार कर आणि मग लुक ॲट द कंपोजिशन इन अ थर्ड अँगल.
असा जो एक व्ह्यू पॉईंट दिला त्यांनी की म्हणजे तोचपणा येणार नाही. त्यांनी प्रोत्साहन खूप दिलं. त्यांनी अजूनही त्या नवीन कर रियाज झाला की नाही, हे झाला की नाही चेक करत असतात. गालिबचे फॅज तक आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा पहिल्यांदा आम्ही मिर्झा गालिबच्या ज्या गझला घेतल्या होत्या त्याच्यात त्यांची एक चाल मी गायलो होतो आणि ती गझल मला फार आवडते. हा हा फिर मुझे दीद तर याद आया, फिर मुझे दीद तर याद आया, दिल जिगर तिश्न फरियाद आया, दिल जिगर तिश्न फरियाद आया, फिर मुझे दीद तर याद आया. त्या अशाच सुदृढ राहोत, हसतमुख राहोत, आम्हाला जास्तीत जास्त शिकवत राहोत आणि भविष्यात त्यांनी भरपूर कंपोज केलेले आहेत त्यांचे, तर ती लोकांसमोर पण आणायला आमचा प्रयत्न राहील की असंच त्यांचा आम्हाला सहवास लाभत राहो, आम्हाला चांगलं त्यांच्याकडनं घेण्याची बुद्धी मिळो असं मी प्रार्थना करेन.